काल आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9 आणि श्लोक क्रमांक 15 येऊन थांबलेलो होतो. त्याच्यानंतर 15 मध्ये पण आपण अर्ध्यामध्ये येऊन थांबलेलो होतो, है की नाही. 14वा श्लोक काय होता? सततम कीर्तयंतो मा, जो सतत तरी कीर्तनाचे ने नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे गेले. बघा, ज्याच्याकडं नामस्मरण आहे आणि ज्याला नित्य नामाची ज्याला ओळख करून दिलेली, सतत जे नामस्मरण आहे. बघा, इथे सुद्धा पुन्हा क्रियेपेक्षा वास्तव्याला महत्त्व दिलेले. सतत कीर्तन करणार, नटनाचे नाशिले तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नटून ठटून त्या कीर्तनामध्ये तो पूर्ण एकजीव झालेला आहे. तर त्याच्या पुढे प्रायश्चित्त आहे ना, पाप होणार आपल्याकडून काही चुकीची कामं झाली तर त्याला प्रायश्चित्त एका शास्त्रामध्ये त्याच्यातून तो निलवून जातो. पण इथे प्रायश्चित्त करायची गरज राहिलेली नामच नाही पापाचे ऐसे केले. कारण त्याची दृष्टी अशी आहे, ज्याच्यावर पडणार ती हरिरूप दृष्टी होऊन जाणार आहे, त्याच्याकडून ते होणार. यमदमा अवकळाला, यम शरीरातले नियम घालायचे, इंद्रियांना आवरायचे, मनाला आवरायचे. पण त्याच्याच ठिकाणी त्या गोष्टीची काही गरज राहिलेली नाही, कारण त्याच्या दृष्टीने सर्व काय झालेले, खलविदम ब्रह्म झालेले. कधीतरी असे लोक म्हणायचे की वैकुंठाला जायचा कोणतरी, पण यांनी काय केलं, यांची दृष्टी कशी आली, सर्व वैकुंठमय झाली. त्या माणसाला देव प्राप्ती करून दाखवायला, त्या महात्म्याला ते पहाटे न पाहावी, त्यांना प्राकृत सूर्योदय व्हायच्या अगोदर ते देव दाखवू शकतात. म्हणजे काय, वास्तव तेच आहे सगळं. त्याला फक्त त्याची काय करणार आहे, फरक बदलणार आहे. त्याचा रश्शी हा जो आहे आणि साप आहे, तर त्याची दृष्टी फक्त बदलणार आहे. बाबा, ही रश्शी आहे, हा साप नाही आहे. तसा हा प्रपंच नाही आहे, हा संसार नाही आहे, हा सर्व इतिंभूत काय आहे, परमात्माच नटलेला आहे. त्यामुळं त्यांना त्या अमृताची गरज नाही. मग ह्या साधनांना सुद्धा कमीपणा आणला. ही टॉपरची साधनं आहेत. अमृते विमेनी जीवभीती, अमृत नसताना जगवतात. मग अमृताचा कमीपणा आहे का? हो, नामामृत गोडी किंवा हरिनामामृत सेवी सावकाश. मग मोक्षभूस त्याच्या दृष्टीपुढे मोक्षाला सुद्धा डिमांड नाही राहिलं. एक काही कालावधी आहे, तिथपर्यंत तुम्हाला आपल्याला सांगितलं का हे दृष्टीवर ठेवायचं आपल्याला. आणि मग त्याच्या अनुषंगाने तुम्ही तिकडे जाणार, तेव्हा तुम्ही त्याच्याही पुढे जाणार आहे. ज्यावेळेला आपण विचार करतो मला 80% मार्क पडली पाहिजेत, आणि त्यावेळेला तो कसोशीने अभ्यास करतो, तेव्हा त्याला किती टक्के मार्क पडतात? 82 पडतील, 83. आणि तो पेपर लिहित आणि घरी येताना चौकशी करतो, जरी 6 मार्क दिले असेल तर म्हणेल इथे 5च पडेल, इथे 10 आहे तर 8च पडेल. म्हणजे तो परत कमी धरत असतो. त्यावेळेला त्याला जास्त त्याचं फायदा होतो. तसं तुम्ही काहीतरी एक ध्येय धोरणं ठेवली पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं का तीर्थांना जो मोठेपणा आलेला आहे तो सुद्धा त्यांचा बाद झाला. कारण तीर्थाला गेल्यानंतर पाप चालन होते, त्याला तिथं जायची गरज राहिली नाही. त्याला जायची गरज राहिली नाही असं सांगायचं त्यांना तीर्थाला. कारण तीर्थाला कशासाठी जायचंय? पाप घालवायला. ते त्याचं तिचं शिल्लकच राहिले नाही. कारण त्याच्या दृष्टीने तुका म्हणे आम्ही झालो, हा अनुभव ज्याचा त्याला येणार आहे का दुसरा देणार आहे? हा, तो तसं झालं बरं का, तो तसं झाला असं सांगता येईल का? हा स्वतः कसा त्याला अनुभव येईल. आणि तो त्याला बोलता नाहीत, बोलायला गेलं तर लोक म्हणतील स्वतःला लय शहाणा समजायला लागलेलं आहे. त्याप्रमाणे ते सांगतात. आणि बाळांनी काल मागाशी पण येताना सांगितलं, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, नामाचे निखळ प्रबंध. जसा 300 पानाचा प्रबंधच लिहितात ना, ओम वर लिहायचं आहे त्या ताईला आपल्या, निखळ प्रबंध लिहितात ते, तसं ते नामाबद्दल बोलतात. इथे सुद्धा त्यांना नामच म्हणायचंय. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या ओपन बोलता नाहीत, त्यावेळेला हे म्हणायला लागतं की कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. प्लस हाही एक दृष्टिकोन आहे, ज्या दिवशी तुम्हाला यथार्थ तत्वज्ञान प्राप्त होईल तेव्हा तुम्ही वालेकुम सलाम म्हटले काय, खुदा हाफिज म्हणले काय, मिरची भाकर म्हणले काय, आणि रामकृष्ण हरी म्हणले काय, आणि ओम नमो भगवते म्हणले, तुम्ही जे म्हणाल तुमचा दृष्टिकोन काय आहे तुम्ही पाहता. आणि काय करणार, जे जे भेटे भूत, प्राणीमात्राला नमस्कार करत असताना प्राणीमात्र म्हणून समजून नमस्कार करतो का आपण? आता इथे जर एखादा माणूस प्रवचनकार बसला, त्याच्या पाया पडतात. का पाया पडतात? त्याच्या पुढच्या अधिष्ठानाला पाहून पाया पडतात लोक. आता समजा आपले सिनियर पाया पडायला लागले, आपण म्हणतो नको नको, ते सरळ म्हणतात आम्ही तुमच्या नाही पाया पडत. विना घेतला असलं तुमच्या पाया पडणार नाही का? तुमच्या नाही पाया पडत. कशाच्या पाया पडतोय? अधिष्ठानाच्या. मग तुम्ही इथे काय पाहत होतो? जे जे भेटे भूत,
अधिष्ठान पाहतो. अधिष्ठानावर दृष्टी असल्यामुळे ते निखळ प्रबंध आणि माझी आत्मचर्चा विशद म्हणजे बेहिसाब चर्चा करतात. मग ते किती टाइम करतात? उदंड. विशद म्हणजे भरपूर, बरोबर ना? सांगणं. हां, म्हणजे व्यापकत्व त्याच्यामध्ये, त्याच्या भरपूर सांगणार त्याच्यामध्ये, म्हणजे एका याचं त्या नामाबद्दल भरपूर काय सांगणार. आणि ते किती वेळ सांगणार? उदंड गाती. त्यांना काही टाइम टेबल नाही. आणि जर तुला हवा असेल देव, आता एवढं तर पाहिजे ना ज्ञानेश्वरी भरोसा. देव भेटत नाही, मग भेटत असेल तर इथे जा ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या ओवीचा कधी आपण अनुभव घेणार की तरी परितयापाशी पांडवा मी हरपलो घेऊ सावा. मी जिथं हरवलोय असं वाटतंय आणि तुला जर शोधायचं असेल तर कोडे शोधायचं की जेथ नाम घोष बरवा करती माझा. नामघोष त्याचा. आता घोष या शब्दाचा अर्थ शब्दशः घेतलं तर मोठ्याने ओरडणं असं पण आहे. सदा नाम घोष याचा अर्थ मनातल्या मनामध्ये सुद्धा काय घोषच आहे आणि बाहेर सुद्धा घोष आहे. किंवा ते अजून एक घोष याच्या अजून जर सांगितलं तर ते म्हणतात जे गुरु शिष्याच्या एकांती. अक्षर एकच वजती म्हणजे गुरु आणि शिष्य एकांतात जे नामाचं स्मरण करतात ते मेघाची परी गरजती सैंग जैसे, म्हणजे मोठमोठ्याने बोलतात. याचा अर्थ काय? मोठ्याने बोलतात म्हणजे मोठ्याने बोलतात असा शब्दशः पण अर्थ नाही. तर देती आली अशी दान. मग आता तुम्ही जसं म्हणले की काय पाहायचं नाही, जसं गीतेत सांगितलं हे असं पाहिजे नाही, ते नाही पाहायचं. जर त्याची माझ्या नामावर श्रद्धा नसेल तर नाही सांगायचं. नामावर श्रद्धा आहे पण गुरुवर श्रद्धा नाही द्यायचं. गुरुवर श्रद्धा आहे, नाम आहे, पण मी गीता सांगतो माझ्यावर श्रद्धा नाही द्यायचं. आणि इकडे म्हणतात कोणी आलं तरी द्यायचं त्याला. दे राया रंका पारणे आमोदाशी. रामेश्वर भट्टाला नाही का दिलं? विसोबा चाटीला नाही का दिलं? म्हणजे हे आपल्याला स्वतःला मनामध्ये आपल्याला हे करायचं आहे. याचं काय लावायचं आहे? समन्वय लावायचा आहे. आणि त्याप्रमाणे ते म्हणतात आणि माझं नाम मुखात यायला बघा हजारो जन्माची पुण्य यायला लागते एक वेळा नाम यायला. ज्याला मिळालं त्याचं समजायचं उसका पुण्य बहुत बड़ा है. अनंत जन्माचे तप एक नाम. ये भगवान का नाम किसी को भी नहीं मिलता है. जो मिल गया तो समझ लेने का अपना पूर्व पुण्य सब एक इकट्ठा जमा हुआ है और इस जन्म का कुछ भी नहीं, सब पिछले जन्म का खाते हैं. आई तो बसून खातात आहे का नाही यादव बाबा? हे आपण सगळे काय करतोय? आई तो बसूनच खातोय. आणि आता बाकीच्यांचे कमवायला लागलेले तरी सुद्धा त्यांना मिळत नाही. असा 15 नंबरचा श्लोक होता. आणि आपण 16व्या नंबरच्या श्लोकात पदार्पण केलं होतं. पण काही उत्तम अधिकारी भगवत नामाविषयीचे ज्ञान हाच यज्ञ त्यांनी. बघा भगवानाविषयीचे ज्ञान हाच यज्ञ आहे त्यांचा. कोणता यज्ञ आहे? भगवानाला जाणायचं. पूजा करणारे मला एकच परब्रह्म आहे अशा ज्ञानाने पूजा करणारे मला एकच परब्रह्म आहे अशा ज्ञानाने उपासितात. कोणी आता एकच परब्रह्मा पुढे गेल्यावर अनेक लोकांना वजणार देवी दैवत वगैरे त्यांना, मग त्यांचा तो फेल येतो. कोणी सूर्य चंद्र इत्यादी भेदांनी माझी उपासना करा इथेच आहे. मग ते सूर्यचंद्राची उपासना येईल तशी तर ते माझीच होती पण ते तिथे भेद पाहतात म्हणून मग ते स्वर्ग लोकाला जातील. तोच भगवान सर्वोत्तमुख आहे असे समजून त्या विश्वाला अनेक प्रकाराने उपासतात. तर ज्ञानयज्ञ तो अशा स्वरूपाचा आहे की ज्या ज्ञानयज्ञात मी एक असलेला अनेक रूपांनी व्हावे असा जो आदिसंकल्प हाच पशु बांधावायचा यज्ञस्तंभ होय. हा खांब आहे त्या यज्ञातला आणि तिथं नेऊन काय बांधायचं आहे? पशुला बांधायचं. आणि त्या पशुला मारायचे. कोणत्या पशुला मारायचे? हां, परत मागे जातो. तर ज्ञानयज्ञ तो अशा स्वरूपाचा आहे की ज्या ज्ञानयज्ञात मी एक असलेला अनेक रूपाने व्हावे असा आदिसंकल्प हाच पशुला बांधावायचा यज्ञ स्तंभ. म्हणजे मी एक होतो तर मला जो अनेक व्हावं वाटलं या संकल्पावरच गदा आणायची. पंचमहाभूते हा यज्ञ मंडप आहे. हा बी पंचमहाभूताचा हा आपला यज्ञ मंडप आहे. जीव आणि ईश्वर यांच्यातील भेद हाच पशु आहे. कोणता पशु मारायचा? ती पशु बांधायची जागा आहे. कोणता? आदिसंकल्प. आणि त्या पशुच्या ठिकाणी कोणता पशु नेऊन मारायचा आहे? त्या यज्ञामध्ये भेद हाच जीव आणि ईश्वर यांच्यातील भेद. मी जीव आहे तो ईश्वर आहे आणि त्याच्या पलीकडं ब्रह्मचैतन्य आहे.
मग पंचमहाभूताचे शब्द स्पर्शाधिक जे विशेष गुण ते अथवा पाच कर्मी, पाच इंद्रिय आणि पंचप्राण ही त्या यज्ञाची साहित्य सामुग्री होय. व ब्रह्मज्ञानविषयीचे अज्ञान ते तूप आहे. म्हणजे तुमचं मनुष्याच्या जन्माचं जे मॉडेल आहे शरीर, हे काय आहे? हा अख्खं शरीर आहे तो यज्ञ करायलासाठी. म्हणजे त्याचंच नाव आहे देणे हा जीव दिला दान. कशासाठी? तो परमात्म्याला दिले इंद्रिय हातपाय. म्हणजे हे यज्ञाच्या सगळ्या सामुग्री जी दिलेली आहे ते कशाला? त्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी. मग पंचमहाभूताधिक जी पाच महाभूत, शब्दस्पर्शाधिक विषय पाच, त्याच्यानंतर गुण अथवा ते तीन गुण, त्याच्यानंतर पाच इंद्रिय आणि पंचप्राण, आणि मग अशी जी स्पर्शाधिक जे पंचकर्म इंद्रिय झाली होती. अशी साहित्य सामुग्री ही ब्रह्मज्ञानाविषयीचे जे अज्ञान ते तूप. आणि ह्या सगळ्याबद्दल ह्याच्याबद्दल अज्ञान तुमचं हे काय आहे? हे पंचमहाभूत वगैरे तो यज्ञ करणार आहे. हा 36 तत्वाचा हा हे शरीर. आणि त्याच्याबद्दल तुम्हीच तुमच्याकडं काय मी ब्रह्म आहे हे माहीत नाही. अज्ञान कशाला म्हणतात? वेदेश्वरी ग्रंथांमध्ये गेलं तर अज्ञान म्हणजे काय? तर मी ब्रह्म आहे असे न वाटणे, याचं नाव काय आहे? अज्ञान. बघा त्यांचं उलटी भाषा आहे. त्यांची भाषा कशी आहे? उलटी आहे. ते असं नाही म्हणतात. अज्ञान म्हणजे काय? मी देह आहे असं वाटणं नाही म्हणतात. ते काय म्हणतात वेदेश्वरीमध्ये? मी ब्रह्म आहे असं न वाटणे म्हणजे अज्ञान. हा आपला आपण विसरू जो धनंजया त्याची रूपे या अज्ञानाचं नाव हे. मग बघा, मग आता त्यांनी सांगितलं मी ब्रह्म आहे असं न वाटणे म्हणजे अज्ञान. आणि मग ज्ञान म्हणजे काय? मी ब्रह्म आहे असं वाटणं. हे तूप त्याच्यात जाळायचंय. असं तूप मागतात साधू संत. काय मागतात? आपलं अज्ञान घेतात आणि मोबदल्यात काय देतात? आपल्याला ज्ञान देतात. हे अर्जुना ज्या यज्ञात आपण काल इथपर्यंत आलो होतो. अर्जुना ह्या यज्ञात मन आणि बुद्धी ही दोन कुंडे असून, बघा ही कुंड आहेत साठवण्याची, मन आणि बुद्धी ही कुंड आहेत. याला हाताशी याच्यात हा सगळं करायचं यज्ञ. ही कुंडे असून ज्ञानरूपी अग्नी प्रदीप्त केला जातो, ज्ञानाला पेटवलं जातं. सुख व दुःख द्वंद्वाविषयी चित्ताची जी समता हीच बळकट वेदिका आहे. चारी बाजूने विटा बांधून केलेलं तर ते बाजूला येऊन नाही देणार, ते आतमध्येच राहणार. म्हणजे यज्ञकुंडाचा ओटा आहे असे तू समज. आत्म अनात्म विचार करण्याविषयीची जी बुद्धीची कुशलता तीच यज्ञातील मंत्र होत. बघा आता मंत्र कशाला म्हणलेले? तुमच्याकडं सारासार विचार असणं. सार म्हणजे कशाला प्राधान्य दिलं पाहिजे, कशाला महत्त्व दिलं पाहिजे. मग अशीच आपण म्हटलो, दादा काय म्हटले? तुमच्या घरात लग्न बी आहे आणि तुमच्या गावाच्या बाजूला वैष्णव मेळावा बी आहे. तुम्ही आपण कशाला महत्त्व दिलं पाहिजे? वैष्णव मेळाव्याला दिलं पाहिजे. नाही देणार आपण. का? आपण प्रापंचिक जीव आहेत, आपलं ओढ तिकडंच राहणार. आपण बांधलेलो आहेत. बरं ठीक आहे, आपण मनाने बांधले, देहाने बांधलेलं. असं मनात काय पाहिजे? आपल्या मनात तेच विचार पाहिजे तिकडं. मग सुद्धा तुम्ही सुटू शकता. आत्म अनात्म विचार करण्याविषयीची जी बुद्धीची कुशलता, सारासार करण्याची बुद्धी बी आपली चालली पाहिजे, आपलं डोकं चाललं पाहिजे. तीच यज्ञातील मंत्र आहे. तो खरा मंत्र आहे आपल्याला. म्हणून त्याला म्हणले बुद्धीचे वैभव. विद्येची महती ही स्त्रुक व शांती ही स्रुवा. म्हणजे स्रुक व स्रुवा ही दोन लाकडी पळ्यासारखी यज्ञपात्र असतात टाकणारी. हे काय आहे त्याच्यामध्ये? विद्येची महती. जीव हा यज्ञ करणारा यजमान आहे. आणि तो यज्ञ करता कोण करतो? नंतर यज्ञ करताच यज्ञ देव होऊन जातो, यज्ञ नारायण होऊन जातो. यज्ञ करताच तो यज्ञ करणारा जीव स्वानुभवरूप पात्राने, स्वतःच्या अनुभवरूपी पात्राने, ब्रह्मविचाररूपी महामंत्राने, ज्ञानरूपी अग्निहोत्र कर्माने उपयुक्त जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो. देवात माझ्यात असणारा भेद हे एक प्रकारचं प्रॅक्टिकल आहे. आपण जी साधना करतो त्याच्या संबंधाने. आणि ज्याला ज्ञानाचा बोध झाला आहे त्यालाच हे कळणार, असं वाचून कळणार नाही. त्यावेळेस अज्ञानरूपी तूप सरून जाते. ह्या यज्ञामध्ये माझं मी देह आहे ही बुद्धी सरून जाते. व यज्ञ करणारा व यज्ञ क्रिया ही जागचे जागी थांबतात. ज्यावेळेला ते ज्ञान अज्ञान जळून जातं, जे जे दृष्टी दिसते ते हरिरूप. मग पूजा बी राहिली, जप बी राहिला आणि ध्यान बी राहिला.
करतोय का? बघा बरं, ज्याला यथा सांगबोध झालाय ना त्याला ते नाही तो करत, पण जे करायला पाहिजे ते नित्यनियमाने करतोय. त्याच्या वाट्याला आलेलं कर्म हे परमात्म्याचंच काम आहे असं समजून करतोय. स्पेशल त्याच्यासाठी टाईम पण त्याचा नाही जात इकडे. आणि मग त्याच्या इथे भेदात आहुती देऊन त्यावेळेस अज्ञानरूपी तूप सरून जाते. यज्ञ करणारा यज्ञक्रिया ही जागच्या जागी थांबतात. नंतर बघा, म्हणजे जसं एखादा आपण मोबाईल पाहताना एकदम स्टॉप केलं का, जर त्याचा असा हात असेल तर तो असाच राहतो. आणि त्याच्या पुढची स्टेप काय आहे पहा त्याच्या पुढे. नंतर आत्म ब्रह्म ऐक्य रसात आनंदरूपी पाण्यात जीवरूपी यजमान जेव्हा अवभृत स्नान करतो. कशाच्यामध्ये? आत्मब्रह्म ऐक्य रसात आनंदरूपी पाण्यात जीवरूपी यजमान जेव्हा अवभृत स्नान करतो, नख शिकांत ओला होतो त्या परमात्मा स्वरूपामध्ये तो, तेव्हा यज्ञ करता पंचमहाभूते शब्द स्पर्श इत्यादी विषय व इंद्रिय ही काही वेगळाली आहेत असे म्हणत नाही. कारण तो ब्रह्म ऐक्य बुद्धीमुळे ही सर्व एकरूप आहेत असे तो ज्ञानी जाणतो. तो काय जाणतो? सगळं. हे पण आपल्याला स्वतःला कळालं पाहिजे. मी टोटल नखशिकांत या शब्दाचा अर्थ काय? नखशिकांत काय आहोत आपण? ब्रह्म आहे. आपण असं सांगितलं अमृतानुभवामध्ये, आकाशसुद्धा तोच आहे, पाणीसुद्धा तोच आहे. तो तिकडून असा आला आणि परत क्रमाक्रमाने जर मागे गेलं तर कळतं यांचं मूळ स्वरूप काय आहे. मग आपलं मूळ स्वरूप काय प्रत्येकाचं? 100% परमात्माचं. हे जरी आपल्याला पटलं नाही म्हणून तुकोबरायला म्हणावं लागलं, अरे बाबा हो, देवची बरे, देवची बरे, हे 2 वेळा म्हणावं लागलं. का? आपण कन्फ्यूज होतो. आम्ही बाबांच्या बरोबर पारगावला गेलो, दोन्ही बाबा होते आणि कांतीराम आहे ना तो, त्याच्या घरात बाबा थांबले होते, दोघे बाबा तिथेच. मग सकाळी स्नान बिन केलं का दर्शनाला बाबांच्या इथे गेलं का सगळ्यांना नाश्ता, त्याच्यामध्ये आपल्याला पण नाश्ता. आणि असं सगळं बसले असल्यानंतर बाबा काय म्हणणार? तुम्ही ब्रह्मदेव आहात. आता आपण नवीन अनुग्रह घेतलेलं, आपण म्हणणार आपण ब्रह्मदेव. आपल्या घरातले, आपण काम करतो तिथं, आपल्या गावातले आपल्या पक्के ओळखतात कोण आहेत आपण. आणि बाबांची काय ओळख आहे का काय आपली नाही माहिती का, उगाच खुश करतात. बाबा काय म्हणले? तुम्ही ब्रह्मदेव आहात. आपण म्हणलो कसं काय? बाबा म्हणले ब्रह्मदेवाचं कार्य काय आहे? प्रजा उत्पत्ती करणे. ते तुम्ही काम करता, ब्रह्मदेवाला हेल्प करता तुम्ही, त्याच्या तोडीचे हात पाहुणे. आणि त्या ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या प्रजेसाठी सकाळी उठला का कामावर जातो आणि ओव्हर टाईम लागला तरी म्हणतो आज येत नाही, ओव्हर टाईम लागलाय. त्यावेळेला तो कोण होतो? विष्णू होतो, त्या ब्रह्मदेवाने जग निर्माण केलेला. आणि शेजारच्यांशी कधी भांडत नाही, त्याला टाईमच नाही. पण एखाद दिवशी डोक्यावरून पाणी गेलं का तो म्हणतो आज यांचा काय करू, हिसाब करूच. त्यावेळेला कोण होतो? तो भगवान शंकर. हे तिन्ही तुमच्यामध्ये आहेत. जसं काम लागेल तसं तुमचं पार्ट बदलणार आहे. पार्ट म्हणजे शरीराचा नाही, तुमचं काम बदलणार आहे. पहा, इथपर्यंत कंटिन्यू घ्यायचं. आता पुढे बघू आपण. अर्जुना बघा, त्यामुळे तो काय म्हणतो? यज्ञ करता पंचमहाभूते शब्द. पंचमहाभूते बाबांचं एक कीर्तनामध्ये, यूट्यूबला आहे का नाही काय माहिती, बाबा म्हणतात ही हवा नाही तो देव आहे, हे आकाश नाही ते देव नाही, हे पाणी नाही. आणि पुढे पण येणार आहे, पाणी नाही, जलामधला रस आहे ना तो मी आहे. याचंच नाव आहे अर्जुना. म्हणून अर्जुना मी नसे असा कौन ठाऊ असे. तरी प्राणियाचे दैव कैसे, म्हणजे कोणाचे? जो वेगळे वेगळे पाहतोय त्याचे. म्हणजे कोण आला आता? आता ज्यांनी शाळेत ॲडमिशन घेतलंय तो नाही, ज्याने ॲडमिशन घेतलं नाही तो नाही, ज्याने ॲडमिशन घेतलंय पण तरीसुद्धा म्हणतो हा असा, ही अशी, तो तसा, ती तशी, तर तो काय म्हणायचं आहे? मग काय होतं आपलं मूळ? प्राण्याचे दैव कोण? म्हणजे कोणत्या प्राण्याचे? आपलेच. जे न देखती माते. म्हणजे यांना आपण रवींद्र येलकर म्हणणे म्हणजे ह्या प्राण्याचे दैव कसे? न देखती माते. त्याच्या मुळाला जाणत नाही, मूळ स्वरूपाला जाणत नाही. मग पंचमहाभूते शब्द स्पर्श इत्यादी विषय व इंद्रिय ही वेगळाली आहेत असे म्हणत नाही. कारण तो ब्रह्म ऐक्य दृष्टी बुद्धीमुळे ही सर्व एकरूप आहेत. कोणतं? ब्रह्म ऐक्य बुद्धीमुळे ही सर्व एकरूप आहेत, ब्रह्मरूप आहेत असे तो ज्ञानी जाणतो.
अर्जुना ज्याप्रमाणे झोपेतून जागा झालेला मनुष्य म्हणतो की स्वप्नातली पाहिलेली चित्रविचित्र सेना झोपेला वश झाल्यामुळे मीच झालो होतो ना. आता आपण नेहमी म्हणत असतो रात्रीचं स्वप्नात झोपलो. आता तुम्हाला दोघांना माहीत नाही म्हणून सांगतो, आपण रात्रीचं झोपलो आणि आपल्या मागे 25 घोडेस्वार लागलेत नंग्या तलवारी घेऊन, म्हणजे मॅनात नाहीत त्या, म्हणजे घोडे 25 आणि घोडेस्वार 25 आणि तलवारी घेऊन पागे लागले, म्हणजे 75 वस्तू लागल्यात मागे आपल्या. कोण झाले त्या 75 वस्तू? आपणच झालं. शाबास. आणि आपण झालोय हे त्यावेळेला वाटतं का आपल्याला? मग आपण घाबरतो. आणि जागं झालं, छे नाही गादीवर व्यवस्थित झोपलेले, नाही काय झिरोचा बल्ब चालला, आपण आपल्या घरात सेफमध्ये, म्हणजे त्यावेळेला ते 75 व्यक्तींचं भीती संपली. मग इथे जागा झालो का? या युक्तीला म्हणतात उठा जागेवर या आता. तर हे काकड्याला आलेले म्हणतात, झोपलेल्यांना म्हणतात ते उठा जागेवर या आता. तिचं अर्जुना झोपेतून जागा झालेला मनुष्य म्हणतो की स्वप्नात, म्हणून ते म्हणतात नसेल जाग येतं याच्यावर तुकोबारायने एक स्पेशल अभंग केला, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. तुम्ही जर जागता तर जग काय होणार आहे? देव. हाच राखा काही भाव. अजून काय? अवघा क्षेत्रपाळ. शेजारचा माणूस जरा खोडशाळे तरी पूजावा सकळ. ज्ञानेश्वर महाराजांना राग आला तेव्हा मुक्ताबाईंनी हे सांगितलं, विश्वपट ब्रह्मदोरा. शाळेचा 4थीचा पट 50,045, पण 50च्या 50 ही पोरं आहेत ती कितवीतली आहेत? 4थीतली. तसा हा विश्वातला सगळा पट जो आहे तो ब्रह्मदोऱ्याने व्यापलेला आहे, तो प्रत्यक्ष परमात्मा आहे. झोपेतून जागा झालेला मनुष्य म्हणतो की स्वप्नात पाहिलेली चित्रविचित्र सेना झोपेला वश झाल्यामुळे मीच झालो होतो ना. आता जी सेना स्वप्नात पाहिली होती ती खरोखरीची सेना नव्हती, तर ती मीच एकटा झालो होतो ना. मग आता ती स्वप्नातलं एकटा आहे. आणि आता हे जागृती ते आहेत का स्वप्नात हे सगळं जग दिसतंय आपल्याला? हां, मग आता हे सगळं झालेलं आहे. कोण झालेलो आहे? आपणच झालेलो आहे. काही वेगवेगळे झाले. हां हां, क्या बात आहे. आधावर जाय, आधावर जाय. बघा, जागो म्हणल्यानंतर लोकांना वाटेल कीर्तनाला नाही आले त्यांना. ह्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा, देहबुद्धीच्या ठिकाणी झोपान, आत्मबुद्धीच्या ठिकाणी हे एक पाप आहे बरं का. तरी कीर्तनाचे नीटनाचे जे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे म्हणजे आहे ना, ज्या दिवशी त्याला गुरुजींनी सांगितलं तू देह आहेस, आपलं तू परमात्मा आहेस, त्याच दिवशी सगळं पाप गेलं. पहिलं पाप अज्ञान. बाबा काय म्हणायचे? ज्ञान म्हणजे मुक्ताबाई आणि अज्ञान म्हणजे चांगदेव. अज्ञान म्हणजे पाप आणि ज्ञान म्हणजे पुण्य, आहे की नाही. मग आपण स्वतःला देह समजणं याचं नाव आहे पाप, आणि आपल्याला स्वतःला ब्रह्म समजणं याचं नाव आहे पुण्य. आणि नाम भेटून सुद्धा जर होत नसेल, परत त्याच्यात 2 पॉईंट सांगितले. एकाला लगेच इतकं चित्त शुद्ध आहे ना, जमीन इतकी पॉवरफुल आहे, पडल्या पडल्या बी फडाफड वाढते, त्याच्यामध्ये काही तण बिन नाही. पण ज्याच्यात तण आहे त्याच्यात पण उगवणार, पण जरा दमादमाने. त्या पिकाची हाईट कमी असेल, त्याला फळं कमी येणार, पण ते पूर्ण फेल नाही जाणार. हां, फळं अलोट फळ दुनावे. हां, जबरदस्त फळ भेटणार. बरं बघा, आता फळ भेटल्यानंतर ज्याने फळ दिलं तो संपतोय. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन. आपण परमात्म्याला प्राप्त झालं का आपण संपलो. जे बी पेरलंय ना ते 100 बी देऊन जातंय, पण स्वतः मात्र संपलं, त्याचा एंड झाला तिथं. आपण संपणार ज्यावेळेला आपल्याला ईश्वर स्वरूप प्राप्त होणार ना, त्यावेळेला आपण संपून जाणार. हाँ, नींद से प्यार मत करो भाइयों. हां, स्वप्न आहे रेणका. रात्रीचं स्वप्न जे पडलंय तसं हे दिवसाचं स्वप्न आहे. सगळा संसार हा स्वप्नात आहे आपला. आपलं हे सगळं चाललंय कसं चाललेलं आहे? झोपेत. काही लोकांना माहिती आहे ना झोपेत चालायची सवय. झोपेत स्टेशनला जाऊन येतात, पटेल का तुम्हाला? हां ना, काही काही आहे झोपेत चालायची सवय. तसं हे आपण आता कसं चाललेलो आहे, सगळे झोपेत चाललो आहे आणि ते स्वप्नामध्ये शिवाय
हे सगळं मीच एकटा झालो होतो ना अर्जुना. अशा प्रकारे त्या पुरुषाला सर्व जग एकरूप प्रत्ययास येते. मग ती मी जीव आहे, मग ती मी जीव आहे असा व्यवहार करणारी तादात्म्य भ्रांतीरूप वृत्ती नाहीशी होते. बघा, मी जीव आहे ही जी वृत्ती होती ती काढ आणि ही घालव, निजवृत्ती काढ आणि ही घालव. मग असा व्यवहार करणारी तादात्म्य भ्रांतीरूप वृत्ती नाहीशी होते आणि ब्रह्मदेवापासून तो तृणापर्यंत परमात्माच ओतप्रोत भरलेला आहे. अशा प्रकारे ज्ञान यज्ञाद्वारा ऐक्यबोधाने किती एक मला बसतात त्याचा हिसाब नाही, किती एक बसतात असा हिसाब नाही. किंवा अनेकत्व हे अनादि स्वरूपाचेच आहे. बघा, हे अनेकत्व आहे ना, ते कोणत्या स्वरूपाचे? अनादि स्वरूपाचे. अनेकत्व म्हणजे अनादि काय? एक चैतन्य, त्याचंच ते अनादि स्वरूप झालेलं आहे. कारण मला विश्वामध्ये एकासारखे दुसरे परंतु भिन्न भिन्न आहेत, यांची नावे रूपे ही सुद्धा निरनिराळी आहेत. म्हणून त्यास विश्वामध्ये भेद दिसला तरी त्यांच्या ज्ञानात भेद होत नाही. असं त्यांच्या ज्ञानात भेद होत नाही. बघा, अनेक प्रकारचे दागिने जरी दिसले तरी सोनाराच्या डोक्यात सोनंच आहे, त्याच्या डोक्यात भेद येत नाही. त्याप्रमाणे अवयव जरी भिन्न असले तरी एकाच देहाचे आहेत. घ्या आता वेगवेगळे शरीर समष्टी सांगितली. समष्टीतले सगळे प्राणी मात्र जरी वेगवेगळे दिसले तरी ब्रह्म. आणि आपल्या शरीरामधले उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग, तुका म्हणे एका देहाचे अवयव. मग आता हा अवयव कशाचा आहे? सिद्धांतावर सांगायचंय. हा अवयव कशाचा आहे? सिद्धांत. हा अवयव कशाचा आहे? हा म्हणजे तुमचे सर्व शरीराचे अवयव, पण आपण फक्त डोक्यात ठेवले फक्त बाबाचे. काय ते ओबी? तयाचे अवयव, तयाचे अवयव सुखाचे कोंब. हे इकडून बोलणे, साधकाकडून बोलणे. तयाचे अवयव सुखाचे कोंब. ते तुम्हाला आपल्याला काय म्हणतात? हम तुम. हां काय म्हणला? ते चालते ज्ञानाचे बिंदू. हां ते म्हणतात त्याचे अवयव सुखाचे कोंब आहेत. आपण काय म्हणतो? त्यांचे अवयव सुखाचे कोंब आहेत. ते तुम्हाला म्हणतात तुमचे कशाचे आहेत मग? असं म्हणतात. कारण ते म्हणते नाही तर मग आरशात बघायला गेल्यानंतर गुरुजी आरसा आहे आणि आपण आपलं प्रतिबिंब बघायला गेलो गुरुजीकडं, तर आपण कोण दिसायला लागलो? गुरुजी. असं होतं का हो? अर्जुनाला 18व्या अध्यायात असं झालं. तो अर्जुन आणि देव समोरासमोर उभे राहिले, तर अर्जुनाला वाटलं मी कोण झालो? देव झालो. आणि देवाला काय वाटलं? मी अर्जुन झालं. असं होतं ना? हो असं होतं. ज्या वेळेला गुरुजी आपले कीर्तन करतात आणि आपण खाली बसतो तेव्हा ते कोण होतात? देव होतात. आणि आपण कोण होतो? भक्त होतं. जेव्हा बाबा खाली बसतात आणि आपण वर उभ्या जाऊन राहतो त्यावेळेला आपण कोण होतोय? देव होतो. बरं हे बी खोटंच आहे ना. खरं काय आहे सगळं? कोण? अर्जुन नाही, सख्यपणे अर्जुन नरनारायण दोघे. सख्यत्व दृष्टीने पाहिलं तर दोघे जण कोण आहेत? आणि बाकीचे सगळे समाजातले आहेत ते सृष्टी जनार्दन एक रूप त्यांच्यासारखीच. ज्याप्रमाणे अवयव जरी भिन्न भिन्न असले तरी एकाच देहाचे आहेत. मग आता उजवा भारी आहे हात म्हणलं डावा काढून टाकला पाहिजे नाही. किंवा फांद्या जरी लहान मोठ्या असल्या तरी त्या एकाच झाडाच्या आश्रयावर असतात. तशी ही सगळं प्राणी मात्र आणि तुमचे सगळं टोटल नखशिकांत शरीर एवढं हे सुद्धा नाही बोलायला पाहिजे. हे का सांगावं लागतं आपल्याला? असं बोलावं लागतं आपल्या बुद्धीची बाबाच्या भाषेत काय झालेली आहे? राळ. नाही तर एकाच वाक्यात ते भरला घनदाट, ज्याला हरिमुखे म्हणता आलं त्याला, आणि तो त्याच्या मुखाने हरिमुखे म्हणत नाही. आता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कसे म्हणा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे. हरीच्या मुखाने हरिमुखे म्हणा. मग असं जर त्याने म्हटलं तर त्याचं पुण्य बेहिसाब होणार आणि मग त्याला भरला घनदाट हरी दिस. आता आपल्याला दिसतोय की नाही सगळ्यांना? हरी दिसतोय की नाही भरला घनदाट? आपल्याला सगळ्यांना दिसतोय का नाही? आपल्या मला दिसतोय. मग
किंवा फांद्या जरी लहान मोठ्या असल्या तरी ते एकाच झाडाच्या आश्रयावर असतात. नाही दिसलं ना तरी रोज सकाळी उठल्यावर म्हणायचं आता सकाळपासून जो दिसेल तो देव आहे, असं कल्पना करायची. पहिले घरातलेच भेटणार आहेत ती सगळे, नंतर मग शेजारी पाजारी, मग कामावर जाताना, मग रस्त्याला, आणि गिनती करायची, मोजायचे. एक घरातली 5 माणसं देव, वॉचमॅन 6, लिपवाला 7, रिक्षावाला 8, शेजारी 2 बसलेले रिक्षातले, 7 घंटा आहे, शिंदे 9, 10. असं दिवसभरात विचार करायला. इथले माणसं किती भेटत असेल आपल्याला? 100-1 माणसं. एवढं मग अशी कल्पना करता 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 मग आपण सुरुवातीला असंच म्हणले ना, जे जे भेटेभूत ते मानायचं. लगेच नाही पटायचं का? लगेच पटन नाही पटणार लगेच. मग ते एकाच्या झाडावर आश्रय असतात. अथवा पुष्कळ किरणे ही दृष्टीच पडली तरी ती जशी एका सूर्याचीच असतात, त्याप्रमाणे अनेक व्यक्ती त्यांची भिन्न भिन्न नावे व स्वभावही भिन्न भिन्न आहेत. व अशा उपाधितता भेद पावलेल्या भूतांमध्ये प्रत्येक भिन्न अभिन्न जो मी, त्या मला ते जाणतात, ते ओळखतात. त्यांना कोणी जरी म्हणलं ना मला ओळखलं का? ओळखलंय मी. हां, गगनभरी धारा, पाणी एकची. हां, आकाशातून पडणाऱ्या सगळ्या पावसाच्या धारा भिन्न असल्या तरी एका पावसाच्याच आहेत. तसे हे सगळे वेगवेगळे असले तरी सगळे कसे आहेत? हे एकच आहे का नाही? हे असं किती वेळापर्यंत आपण ध्यानात ठेवायचे? हा, हे सगळे एक दिवसापर्यंत. मला वाटलं आपल्या बाहेर जास्तोपर्यंत ठीक आहे. सासूबाई खट्याळ असल्या मग काय करायचं? ते मग तिने समजायचं एक दिवस माझे पण येणार आहेत. हे पांडवा, अशा रीतीने सर्व भूते उपाधितता वेगवेगळी भासत असली तरी ती प्रत्येक अभिन्न बोधामुळे चांगला उत्तम असा ज्ञान यज्ञ करतात. कारण ते जाणते असल्यामुळे. कशाला जाणतात? ते जाणतं कशाला म्हणतात म्हाताऱ्या माणसाला? ज्याने ब्रह्म जाणलं त्याचं नाव जाणताय. आणि त्याने ब्रह्म जाणल्यानंतर जरी जाणता असला तरी मिरवताना जाणतेपणाने नाही मिरवायचं, कारण परत फटका बसू शकतो. जाणता हा एक परत फटका बसल. त्यामुळं पुन्हा जाणतेने गुरु भजिजे, त्याने मग कृतकार्य होईजे. जाणता त्याला म्हणतात, कारण ते जाणते असल्यामुळे विश्वातील उपाधिकृत भेदामुळे ज्ञानाने भेदास पावत नाही. मग जे असं ज्ञान असल्यामुळे ते भेदाला पावत नाही. वेगवेगळ्या पदार्थ ज्ञानातून अन्वयात्मक बोधाने सर्वात अधिष्ठान रूपाने समान व्याप्त असणाऱ्या परमात्म्यासच पाहतात. 53 येणे वेगळालेपणी पांडवा करती ज्ञान यज्ञ बरवा, जे न भेदची जाणीवा जाणते म्हणून ना तरी जे धवा जे ठाई देखती का जे जे काही, ना तरी जे धवा जे ठाई. जेव्हा पण आणि जिथे पण ज्या स्थळाला पाहतील देखती जे जे काही चांगलं वाईट, ते मी वाचून नाही ऐसेच बोधू. बघा, आणि जवरी अर्जुना हा बोधू भेटे ना म्हणा तवचीवरी या साधना भजावेल. पुढे पण पाहे बुडबुडा जेवता जाई तेव ते जळची एक तेव ती जळची एक तया आहे. मग वीरे अथवा राही तरी जळाची माझी. बघा, आता पुढे सगळं डिटेल दिले. परमाणूपासून तो जर उचलला वाऱ्याने एखादा धुलीचा कण, तर तो जरी आकाशात गेला तरी तो धुलीचाच कण. तसा तुम्ही आपण संसारात जरी आलो तरी आपण चैतन्यच. हे कंटिन्यू आहे बरं का, हा पूर्ण श्लोक चालू ठेवायचा. किंवा जेव्हा जो ज्या ज्या ठिकाणी जे जे काही पाहतात ते ते माझ्या स्वरूपा वाचून दुसरे काही नाही, असा ज्याचा दृढ बोध. बोध कसा आहे त्याचा? मारायला आला तलवार घेऊन आपल्याला, तर पळून जायचं का सामोरे जायचं? हां, आणि वाघ आला तर बरोबर. काय काय बोलत ते? नाही गेले असं आहे. दोघांचं व्यवस्थित आहे, कोणाला ऐकायलाच नाही होते. खरोखर आहे, वाघ जर समोर आला ना तरी आपण सामोरे जायला पाहिजे. आणि यांच्याकडे एक प्रमाण आहे, राजा जरी असला आणि शिकारी गेला तर, राजा असला तर वाघाला घाबरायचं.
इथे कोणाच्या चर्चा चालल्यात? भक्ताच्या. हां, राजा शिकारीला गेलाय तर त्या सिंहाला नाही म्हणायचं मी राजा आहे, पण तो राजासाठी नियम आहे. इथे नाही. आमच्या गावचे जे शास्त्री बाबा आहेत ते म्हणले पृथ्वीराज चव्हाण त्या गिजनीच्या मोहम्मद त्यांनीच ना, गजनीच्या मोहम्मदनी 17 वेळा त्याला सोडून दिलं आणि यांनी 18 वेळा त्याला पकडलं. तेव्हा त्याला विचारलं तुला पृथ्वीराज चव्हाणला काय करायचं? त्याला मी तुला एवढ्या वेळा सोडून दिले, तू दे मला. नाही, म्हणून त्यांच्यावर विश्वास नाही ठेवायचा, नाही सोडणार. त्याने त्याच्या पत्नीचा उपभोग घेऊन तिला अशी फेकून दिली. आणि मग मी त्या शास्त्री बाबांना म्हटलं की मग तिला का नाही भगवान कृष्णाने वाचवलं? मीरेला वाचवलं ना, द्रौपदीला वाचवलं ना. मग ते म्हणले ती क्षत्रियानी होती आणि ही भक्त होती. धर्म प्रत्येकाचा आहे ना, ती क्षत्रियानी होती आणि ही भक्त होती. भक्त होती म्हणून वाचवलं. आता हे पटेल आपल्याला? नाही लगेच पटणार आपल्याला. पण आपली ज्यावेळेला त्या पद्धतीची बुद्धी होणार त्यावेळेला होणार ना. तो काय म्हणलो, जो मला जसा बसतो तसा. आणि त्यांना ते पार्ट दिलेलं आहे त्यांना, त्यांनी त्यांचंच ते पार्ट निभवायचे. माझ्या स्वरूपापासून दुसरे काही असा त्यांचा दृढ बोध असतो काही झालं तर. आता दुसरं जर विचार पाहिला तर आपल्या गुरु नानकांच्या मुलांना यांनी सगळ्यांनी जिवंत भिंतीत गाडलं. त्यांना पाहत पण होते, त्यांना कळत पण होतं, पण नाही करून. पण त्यांनी नाही धर्म बदलला, त्यांनी नाही धर्म बदलला. चालेल म्हणले, मेलो तर मेलो. कारण त्यांना हा बोध झाला होता काय, आम्ही न मारणारे आहोत. हे एक आमचं पार्ट आहे. पिक्चरमध्ये फाशी दिली जाते म्हणजे तो माणूस मरतोय का? ते पार्ट दिलेलं आहे आपल्याला, काम दिलेलं आहे. तो अभिनव करायचा, आपल्याला निघून जायचे. हा दृढ बोध असतो त्यांचा. हे पहा, पाण्यातील बुडबुडा जिकडे जातो तिकडे त्याला एक पाणीच आहे. मग तो नाहीसा झाला तरी पाण्यात अथवा राहिला तरी पाणी रूप. बघा तिथेच आलं. तो मृत जरी पावला, मृत पावला म्हणजे खरं मरतोय का माणूस? ते ऐकणारी म्हणते मी हे काय बाबा येडे झाले काय माहिती, खरा मरतो का खोटा मरतो का? हां, बुद्धिबळातला राजा मेला, प्रधान मेला म्हणजे त्याची लगेच मैत काढायची. हां, तो कुठे गेलाय? जिथून काढला होता त्याच डब्यात गेला आणि परत दुसरा खेळ मांडला का तो परत जिवंत होतोय. मग तो मेलाय का? नाही. तो आहे तसाच बुद्धिबळाच्या दृष्टिकोनातून जसा जो प्रपंचाकडे पाहिजे ना त्याला अवतारी पुरुष म्हणतात भागवतकार. तो अवतारी पुरुष. मग राहिला काय पाण्या बुडमध्ये बुडबुडा आणि मेला काय तरी तो जन्माला आला नव्हता आणि मेला नव्हता. थोडं इकडं सारखा आतमध्ये. किंवा वाऱ्याने मातीचे कणवर उंच उडाले तरी ते काही पृथ्वीपणाहून वेगळे केले जात नाहीत. आणि पुन्हा जरी ते धुलीकण खाली पडले तरी ते पृथ्वीवरच पडतात. याला म्हणतात घरवापसी. नेताजी पालकरला घरवापसी केली की नाही, तसं तो धुलीचा कण धुलीत आहे तोपर्यंत कोण आहे? धुलीचा कण आहे. आकाशात उडाला, आता कोण झाला? तो कोण झाला? आकाशात गेलो शिंदे. आता बोलायचंच नाही ठरवलंय. आकाशात गेला, कोण झाला तो? मामी धुलीकणच. आत्ताच आले मी ना. हां. आणि परत खाली पडला तरी त्याप्रमाणे वाटेल तेथे, वाटेल त्या भावनेने, वाटेल ते हो अथवा न हो, परंतु ते सर्व मीच आहे असे स्वानुभवाने होऊन राहिलेले असतात. वाटेल त्या वेळेला हो अगर न हो, पण तेच होऊन राहिलेले आहेत. अर्जुना, माझ्या स्वरूपाची जेवढी व्यापकता आहे तेवढीच त्यांची अनुभूती व्यापक स्वरूपाची असते. आता याच्या कुठे शिके आपण? याच्या कुठे शिके आपण? हे म्हणतात लई लांब आहे. शिंदे आपण कुठे आहे? हां, जवळ आहे का लांब आहे? हां, जवळ येतो वाघ घेऊन येतो म्हणले बघायला. असे जाणून बघा अर्जुना, माझ्या स्वरूपाची इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आता आपण आपला विचार करायचा आहे. बाकीचे गेले चुलीत. कोण म्हणलं इकडून काय माहिती? कोण म्हटलं इकडून? मला वाटलं हे म्हणणार होते. कोण नाही म्हणलं इकडनं? कोणीच नाही म्हणलं.
कोण म्हणलं? चंदूबाबा बोलले. हां, हे नेहमी म्हणतात आग लागू ज्ञानाला तुमच्या, बाकीच्यांचं घेणं नाही. आपुली आपण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्याला असं मरायच्या अगोदर आपल्याला असं झालं पाहिजे. आता मरायचं कधी आपल्याला अंदाजे आपल्याला माहिती असेल त्याच्या अगोदर 1-2 दिवस झालं म्हणजे बास. माहिती का नाही आपल्याला मरायचं कधी? सांगता येईल का आपल्याला कधी मरायचे? नाही. अर्जुना माझ्या स्वरूपाची जेवढी व्यापकता आहे तेवढीच त्याची अनुभूती व्यापक स्वरूपाची असते. असे जाणून बहु प्रकाराने जग दिसले तरी बहुरूपाने मीच आहे म्हणून ते वावरत असतात. कसं वाटतं ऐकताना आपल्याला? आपण हरवून जातो ना, हे की नाही? कसं वाटतं फापाळे बाबा? सगळं जग देव आहे का नाही, असं यांचं म्हणणं आहे का नाही? आता आपण काय समजायचं? शेजारचा माणूस जर खोडशाळा असेल तर काय समजायचं? आपण काय समजायचं सांगा ना. नाही सांगायचं आम्हाला. तुम्हाला सांगायचं आहे? तुम्हाला नाही सांगायचं. मी नाही सांगणार आहेत वाटतं. हां, समजायचं की खरंच आहे? खरंच आहे का नाही? हां, बहु जवळ होय तो काहीच न होय. काही न होऊन आहे अवघाची तो. बघा, जग झालं नाही त्यावेळेला काहीच नाही, आणि असलं तुम्ही जग स्वीकारलं तर तोच आहे, आणि जग नाही स्वीकारलं तर काहीच नाही. काय काका एकदम जबरदस्त. काकांचे पाय पकड बा. बघता ऐसे जाना ते उदास. आपण खरे भाग्यवान आहे सगळे. एकावर चढ एकाहून बळी रे. आणि आपल्या सगळ्यांसाठी एक अभंग तुकोबारांनी लिहिलंय. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. पुढचं म्हणायचं का? संसाराने लाथाळले आम्हाला ना, लाथाळीला संसार. आता तुम्ही म्हणता तो हा संसार जन्म मारण्याचा, त्याला लाथ मारलेली आपण. हे काय चिल्लरे, याला कधी पण आपण सोडून दिलंय. मनात आहे का आपल्या? मनात नाही. आपल्या कोणाच्याच मनात नाही संसाराबद्दल आसक्ती. त्या गाडग्या माडक्याच्या आहे का जाधव साहेब? घरी गेलो आहे म्हणजे बरोबर आहे. ते मोळ्याच्या माश्या आहेत का, आग्या मोळ्याच्या माश्या पिच्या पुरवतात. पण जर का नदीत डुबकी मारली का तेवढ्या टायमात कशी आहे सुट्टी. आणि असं गेले काय ना, वर आलं का घोंग 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 परत डोक्यावर वाचणार आहे ना. आपण लाथाळला 100% संसार लाथाळ आपल्याला नाही जाता. अहो, परिसाचा स्पर्श सोन्याला झाला ते परत कोण माईचा लाले का त्याला सोनं लोखंड करू शकतं? है तसं उभे माती का उभे लोह उभे माती खाय परी ते परिसाचे. हां, सोने झाल्यापुरती न शिवीची माती, न शिवीचे मळ लागू शकत नाही ना. हां, बरोबर आहे ना. असा आपला विश्वास पाहिजे. तूप झाल्यानंतर काय परत नाही. लोहाचे कणिक हे सामर्थ्य आहे परिसराचे की मृतही वितला हे अमृत सिद्धी नाही. दूध हा तूप होणे मागवता जेवी दूधपणा नये रूपा निरुता तेवी मजसी एक वाट. जे झाले ज्ञान चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली का? पोरांना 100% सांगायचं, पीठ झाकून ठेवू नका, तुम्ही गपल्यात याल, आमचं काम झालेलं आहे. सांगितलं घरी ना. बरं, एकदम विषयच म्हटलं. हां, पोरांना सांगून टाकायचं लगेच पार. ते घरीच होते कीर्तन ऐकत. मी पाबळवाडीला होतो पण हे घरीच होते लगेच. साखरेचा मागुता बुद्धिमंतेही करिता जेवी ऊस न होय पंडूसुता. साखरेचा मागुता काय हे प्रमाण आम्हा कैसा गर्भवास. आपल्याला भाजलं बाबांनी,
बीज भाजून केलेला आहे. आपण लय खुशीने नाही गेलो भाजायला, त्यांनीच ओढून घेतलं आपल्याला आणि भाजून भुजून पाठवून दिलं. तुम्ही सांगा भाजलेली रताळी कशी लागतात मामा? गोड आहेत ना? तसे आपण गोड आहेत. आपण कडू आहे काय? गोड आहेत सगळ्यांना. पारस और संतों में बहुत अंतर है, वो लोहे का सोना करे हो आपसमान. परीस लोखंडाला सोनं करतो पण परीस नाही करत. म्हणून लो परीसाची नस आहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. अर्जुना, माझ्या स्वरूपाची जेवढी व्याप्ती तेवढे जग असे जाणून बहुप्रकारे जग दिसले तरी बहुरूपाने मीच आहे म्हणून ते वावरत असतात. आपण असंच वावरायचं. या बुद्धी युक्तीने जानाबाई म्हणतात, देव देते देव घेते देवा सवे व्यवहार इथे. सगळं टोटल इतिभूत व्यवहार आपले परमात्म्याबरोबर आहे. हे माणूस आहेच कुठं? ज्याप्रमाणे ते म्हणतील बघू महाराज तुमच्याकडं नंतर. हां, ज्याप्रमाणे हे सगळं घ्यायचं अजून. ज्याप्रमाणे हे सूर्यबिंब वाटेल त्यास आपल्यासमोर असल्यासारखे दिसते, त्याप्रमाणे ते या सर्व विश्वाला व्यापक अनुभूतीमुळे सदाच सन्मुख असतात. अर्जुना, त्यांच्या ज्ञानास आत बाहेर मागील पुढी त्यांच्या ज्ञानास आत बाहेर मागील बाजू पुढील बाजू असा भेद नाही. साखरेचे अंग सर्वांग गोड. कोणत्याही बाजूनी पाहिलं तर त्यांचा तोच बोध आहे. तुम्ही कोणत्या अँगलनी पहा. ज्ञानाच्या मागे आश्रय नाही व पुढे विषय नाही, कारण ते दृश्य द्रष्टा भावरहित, आश्रय विषय भावरहित आहेत. ज्याप्रमाणे वायू हा आकाशाचा व सर्व आकाशभर व्याप्त आहे. 260ची ओळ वाचायची. याच्यापेक्षा तिकडं अर्थ आहे. पहिले 1 मिनिट ओळी वाचतो. अगा तयाची या ज्ञाना पाठी पोट नाही अर्जुना, वायू जैसा गगना सर्वांगी. पाठी पोट तया नाही अर्जुना, या वाक्यावर आपल्याला बोलायचं. तुम्ही संत कबीर बाबा बघायला आले होते संत जनाबाईला. ही संत आहे का? आणि त्यांनी पाहिलं संत जनाबाईला आणि परत रिटर्न निघाले. काय पाहिलं त्यांनी? हां, दोघींची भांडणं चालली. त्या भांडणात घरदारात परत दुसरा एक आला होता बोधला महाराजांच्या घरी. नाही, माऊलींचे काका कान्होबा पाठक. लेकरा बाळांमध्ये आहेत. ही भांडते, ते लेकरा बाळात आहेत. आणि त्यावेळेस तो मागं चालला होता. का? छे, हे काय बाबा आहेत काय? हे संसारात मशगूल आहे का? ही पोरं सोरं. अच्छा, म्हणजे परमार्थ करताना पोरं सोरं आडवी येतात का? दरकट टाका हव्यात आणि जेवून जा म्हणल्या. सुतक्यांच्या घरी जेवत नाही. आड्यात म्हणायचं होतं मला. हव्यात. तर परत त्यांना जिवंत काढले. म्हणजे त्यांनी टाकलेले पाहिले तरी, वर काढलेले पाहिले तरी, ती बाई तिकडं भांडत असली तरी. अजून एक साधू भेटायला गेला होता, रोहिदास चंभारांना. आणि त्यांचं काम काय होतं? कातडं कापून आणायचं, बरोबर ना, त्यांनाच ना. आणि त्यांच्या अंगावर ते सगळे असं ते हे रक्ताचे वगैरे हे पाहिल्यानंतर तो जवळ गेला. आणि जवळ गेल्यानंतर त्याला असं इतका आतुरतेने गेला, जवळ जाऊन तो मिठीच मारणार होता. पण हे पाहिल्याबरोबर लगेच मागं सरला. पण तेवढ्या टायमिंगमध्ये त्याच्या अंगाला जे त्या रक्त लागलं होतं, हे याच्या अंगाला लागलं. त्याचा त्याला घरी गेल्यावर बोध झाला. मग तो जरी चला अजून आलो कोणाकडं? सजन कसाई ताडतोड करतो आणि नामदेव महाराज नैवेद्य देतो. अजून तो पोराबाळांना मारतो बी आणि जन्माला बी परत खेळतो बी. आणि जनाबाई भांडतात. तरी पण तू कोणत्याही अँगलनी पाहिलं तर अगा तयाची या ज्ञाना पाठी पोट नाही अर्जुना, वायू जरसा गगना सर्वांगी. वायू त्या गगनामध्ये सगळ्या बाजूनी जसा आहे तसं त्यांचं ज्ञान आहे. बघा इकडचा अर्थ वाचतो आता. बघा, अर्जुना, त्याच्या ज्ञानास आत बाहेर मागील पुढील बाजू असा भेद नाही. म्हणजे मागील डोळ्याआडील आणि पुढील म्हणजे दृष्टिक्षेपात जे दिसतंय ते. ज्ञानाच्या मागे आश्रय नाही व पुढे विषयही नाही, कारण ते दृश्य ते गौऱ्याशी नाही भांडत, ते देवाबद्दलच भांडते. हा देव माझा आहे, तो देव माझा आहे, तो देव माझा आहे. द्रष्टा भावरहित, आश्रय भावरहित. ज्याप्रमाणे वायू आकाशाच्या सर्व आकाशभर व्याप्त आहे, त्याप्रमाणे. काय 60चा अर्थ आहे साहेब?
हम्म. पुढली बाजू व मागली बाजू असे नाही. हम्म. याप्रमाणे वायू हा आकाशाच्या सर्व पोकळीवर आहे. पाटली आणि पुढची याचं काय आशय होता, तुम्ही कोणत्या बाजूनी जरी बघायला गेले तर नाही तुम्हाला असं वाटणार. तुकाराम महाराजांना कोण म्हणणार दोन बायकाचा धनी हा माणूस, हां कसं काय म्हणणार. त्यांच्या म्हणजे तुम्ही कोणत्याही बाजूनी जरी त्यांना पाहिलं तरी त्यांच्या अनुभूतीमध्ये फरक नाही. त्यांचे सगळे व्यवहार परमात्मा, कर्म धर्म त्यांचा नारायण. तुम्ही कर्माने पाहायला गेले, त्यांच्या धर्माकडून पाहायला गेले तरी पण त्यांच्याकडे त्या बाजूनी सगळ्या बाजूनी ते स्वतःकडे काय पाहतात. अर्जुनाला तीच दृष्टी येऊन पाठवले ना लढाईला. त्याप्रमाणे मी जेवढा संपूर्ण आहे त्याच तुलनेचा त्याचा सद्भाव व्यापक ब्रह्मभाव असतो बघा. त्याचा मी जेवढा संपूर्ण आहे तसाच तोही संपूर्ण आहे, त्याची तेवढीच तुलना आहे. व्यापक ब्रह्म तू किता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वर चरणी मस्त. एवढा त्रास दिलाय तरी पण मला अनुग्रह दिलाय. मी गाथा बुडून टाकलेला आहे, गरम पाणी अंगावर सगळ्या षडयंत्रामध्ये मी सामील आहे, तरी पण माझ्याकडे पाहत आणि रामेश्वर भट्ट म्हणून नाही पाहिलं. तेवढा त्याचा अनुभव म्हणून मला मी तिथे चरणी मस्तक झालेलो आहे. त्या माझ्या तुलनेच्या त्या ज्याप्रमाणे मी जेवढा संपूर्ण आहे त्याच तुलनेत त्याचा सद्भाव व्यापक ब्रह्म अनुभव असतो. त्यामुळे व्यापक ब्रह्म अनुभूती संपन्नतेमुळे त्याने लोकास दिसण्याजोगे कृतीरूप असे भजन केले तरीही न केले तरीही बघा बघा त्याची व्यापक अनुभूती असल्यामुळे त्याने लोकास दिसण्याजोगे कृतीरूप असे भजन न केले तरीही त्याच्याकडून ते भजन सहज घडत असते. त्यामुळे आपण नाही विचार करायचा आपल्याला हे भजन येत नाही. ज्याला येते त्याच्या डोक्यात काय बसलेलं बघायचं. त्याच्या डोक्यात मलाच म्हणायला भेटलं पाहिजे, माझ्यासारखंच आलं पाहिजे, मला याला कसा आडवा करता येईल, मला काय सिस्टीम भेटते, मला बरोबर भेटते का नाही भेटते. अरे काय माणसं आहे तुम्ही, 100% तुम्ही काय आहेत माणसंच आहे. हां मग त्यांना काय म्हणतात संत गाडगे बाबा, मानसानो मानसासारखं वागा. त्यांचं ते यांचं पण आहे कैकाडे महाराजांचं ते कॅशेट होते, आपुला एक देव करून घ्यावा. त्यांनी अभंग बिभंग नाही घातला, डायरेक्ट कीर्तन. मानसानो मानसारखं वागा, पुढाऱ्यांनो सावकारांनो गावातल्या कारभाऱ्यांनो कसं वागा, माणसासारखं वागा. असं त्यांचं एक पद आहे गायनाचं. मग ते भजन आहे ना खरं भजन हे, आणि ते भजन आहे ना प्रचार प्रसार माध्यमासाठीच आहे फक्त, किंवा आपला आस्वाद आपण लुटण्यासाठी, जगाला देखावा करण्यासाठी नाही. जगाला देखावा करण्यासाठी जो भजन करतो ना त्याला नाथबाबा म्हणतात गाढविणीला पाहून गाढव ज्याप्रमाणे खिंकाळतो तसं त्यांचं भजन आहे ते. अरे तसा का बरं भजन करणारी माणसं, आता उद्या गुरुवार भजन असू द्या बरं, मग येणार भजने. इथं काय होतं आपण तिकडे ज्ञानेश्वरीला पाहिलं होतं, शनिवारी भजन असलं का भजने स्पेशल एकेकाला एक पाठ काम दिलेलं आहे. एकाने काकडा करायचा, एकाने हरिपाठ करायचं, एकाने पारायण करायचं सप्त्यामध्ये, आणि एकाने कीर्तनाला 7 करायचे, आणि एकाने प्रवचनाला. सगळी कामं अशी कॉन्ट्रॅक्ट बेसवर वाटून दिलेली आहेत. ज्ञान इथंच होणार. अरे तसा सहज विचार करून पाहिले तर काय सांगितलं, भजन सहज घडत असते बघा. हे भजन त्याला सहज घडते. अरे तसा सहज विचार करून पाहिले तर यच्च यावत सर्व जगदाधिष्ठानभूत, जगदाचं अधिष्ठानभूत ब्रह्म व सर्व जीवांचा अधिष्ठानभूत आत्मा मीच आहे. सगळ्या जगाचं अधिष्ठान आणि प्रत्येक जीव मात्राचं अधिष्ठान मीच. तर मग माझी कोणाकडून व कोठे उपासना घडत नाही. देख देख मनुष्य जात स्वभावताच. प्रत्येकाचं जे चालते ना, डॉक्टर काय चेक करतोय माहिती का, इथं भजन चालू आहे, बरोबर आहे, भजन चालू आहे आपलं. प्रत्येक ठोक्या गणित भजन चालू आहे, प्रत्येक श्वासा गणित भजन चालू आहे आपलं. मीच आहे. तर मग इथं लावून बघतो, जर पहिलं जर झटक्यावर इथं कळालं तर ते कानाचंही लावायची गरज नाही, है की नाही.
तर मग कोणाकडून माझी आणि तर मग माझी कोणाकडून मग कोठे उपासना घडत नाही, जे थोन चराचर हरिसी भजे. कोण देवाला भजत नाही? हे नाथबाबा ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणमध्ये सांगितलं. त्या रेड्याकडून पण तेच भजन चालू आहे. जे तुमचं हे चौरंग बिवरंग माजून बांधून जे नाटकं चाललीत ना, त्याच्यापेक्षा ओरिजिनल भजन त्या रेड्याचं चालू आहे. प्रत्येक श्वासागणित प्रत्येकाचा श्वास नाद करतो, एक नाद. आणि तो नाद करायचा नाही. तो नाद कसा आहे? खुळा. ठीक आहे नाही? सोहम शब्दाचा नाद. काय आपलं काय भाग्य आहे, कुठून उचलून आपल्याला ठेवले देवानी. कोणाकडून उपासना घडत नाही. यच्च यावत जीव आपल्या नित्य निरातिशय आत्मसुख प्राप्तार्थच खटपट करीत असतात. सुखालागी करशी. प्रत्येकाला पाहिजे सुख, आणि ती खटपट चालू आहे त्याची. अर्थात सर्वांचीच सर्वत्र सहज उपासना चालू आहे. ते एक मनुष्य जात फक्त काय झाले? परिज्ञाने विन नासिले. असे असूनही अशा प्रकारच्या कोणाला काय बोलायचं होतं? नाही. असे असूनही अशा प्रकारच्या एका ज्ञानाविनं, मला वाटतं हीच ओळ आहे काय नाही तिथे? नाही ना. परंतु अशा प्रकारच्या एका ज्ञानाविना ज्यांना मी अशा उपरनिर्दिष्ट स्वरूपाने अज्ञात आहे, त्यांना अशी यथार्थ जाणीव नसल्यामुळे ही सहज उपासना घडत नाही. त्यांना अशी दृष्टी नसल्यामुळे त्यांच्याकडून ही उपासना घडत नाही. आणि त्यांच्याकडं ती दृष्टी असल्यामुळं क्रियेचं भजन नाही केलं. आता एवढंच क्रियेचं नाही राहिलं, चल दे. अरे ते नित्य ऑलरेडी जे ते सांगा ना. हे करीत राहा, हे करीत राहा. हे तुम्हाला सांगितलं काय साधू संतांनी? तुम्हाला जसं केलं तसंच सांगा. आयुष्यभर हे करीत राहा. कसा प्रणव स्मरावा? तुम्ही म्हणता ती हो नाही, ते मरायच्या टायमाला कसं काय करायचं म्हणले? इंद्रिय आंघोळ पडल्या, जीविताचे सुख बुडाल्या, आत बाहेर उघडलेल्या मृत्यूचे चिन्ह. त्यावेळे कवने बैसवे, कवने निरोध करणे. कसं काय प्रणव स्मरा? कसं काय स्मरा? म्हणजे तुम्ही आम्हाला मरेपर्यंत हेच धडे शिकवा. आम्हाला फायनल ज्ञान सांगूच नका. नादी लावायचं काम चाललंय. कोणाचं? घरच्यांचं बिन बाहेरच्यांचं बी नादी लावायचंच काम चाललंय. आपलं नशीब चांगले, आपले बाबांनी आपले डोळे उघडले, आणि डोळे उघडल्यामुळं आपण खेव करायला लागलेलो आहे. कुत्री वरडतात, पण आपलं कुत्रं वरडणं, मी म्हणलं नांदेबा म्हणले, बाबा तुम्ही जे म्हणता ते कुत्र्याची पिल्लं आहेत, आणि त्यांना असं पाय लावलं आणि त्याचे डोळे ते म्हणले, बाबा हे कुत्रं वरडत आहे असं नाही वाटत, असं वाघच वरडतोय असं वाटते. कुत्रं असं कोण करतं का? खेव करतं का कुत्रं? आणि त्यांना बाबा म्हणतात कुत्री काही कमी भुकतात. काय काय राग असेल बाबांना? कीर्तन प्रवचन करतो मग कुत्री काय कमी भुकतात, तर त्याच्यात तुझी भर पडली, असं दासबोधात पण नाथ बाबा रामदास स्वामी म्हणतात. प्रचिती वाचून बोलणे ते अवघेच कंटाळवाने. जैसे तोंड पसरोने सुने रडून गेले. मी सुने म्हणायच्या ऐवजी मी मुद्दा म्हणायचं कुत्रे रडून गेले का. बाबा मला म्हणायचे सुने सुने. आजी सुने येडांना कळत नाही ना. अशा प्रकारच्या एका ज्ञानाविनं ज्यांना मी अशा उपरनी जास्त त्यांना नाही कळालं तरी चालेल, पण ज्यांना कळाले तरी त्यांना नीट सांगा. बस ज्या दिवशी खरं प्रबोध झालाय ना, ज्या दिवशी अनुग्रह दिला त्याच दिवशी संतांच्या वचनाला कमीपणा आणणार काम करता तुम्ही. तुमच्याकडं कमी पावर आहे हे सांगा ना. मग जे क्षणी अनुग्रह झाला का, जे क्षणी अनुग्रह झाला तेच दिवशी मोक्ष झाला. बंधन काय आत्म्याला? तुम्ही आत्मा आहे असं त्याच्यावर दृढीकरण करा ना. त्याला तुम्ही का सांगता हा सतोता संतोय त्याने तसं केलं, त्याचा संप्रदाय असं ना आपला संप्रदाय असं. आणि साधू बोध झाला नवरोने ठेला, तो शिल्लकच नाही राहत. साधूचा बोध झालो म्हणजे मरतो काय? देहबुद्धी मरून जाते त्याची, आणि आत्मबुद्धी होती. मग देहबुद्धी निम्याला आणि परत उठून चालायला लागला का त्याला म्हणतात ब्रह्मीभूत आलं. आपण जर म्हणले आले कीर्तनकार बाबा ब्रह्मीभूत आले, पण चुकतं बोलताना जर चुकलं ब्रह्मीभूत बोलायचे, आलं भूत म्हणल्यानंतर बाबाची तळपायाची आग मस्तकाला जाईल.
आता आपण ब्रह्मीभूत आहोत सगळी. हा, आणि घरातली सगळी ब्रह्मीभूत असलं तर रात्रीचं जरी कोणी एखादं उठलेलं अचानक दिसलं तरी घाबरणार नाही, कारण त्यांना माहिती ते जसं भूत आहे तसंच आपण बी भूत आहे तसंच. पण जर नवीन असेल कोणी तेव्हा याला काय व्हायला लागले काय माहिती, हे की नाही. सहज उपासना घडत नाही का, अशी त्यांची यथार्थ जाणीव नसल्यामुळे सहज उपासना घडत नाही. म्हणजे माझ्या यथार्थ ज्ञानाच्या अभावी त्यांचे भजन त्यास घडत नाहीसे थांबल्यासारखे झाले आहे. बघा, थांबल्यासारखे म्हणजे ऑलरेडी त्याचं चालू आहे पण त्याला त्याची जाणीव नाही, किंवा थांबल्यासारखे झाले आहे, किंवा मी नित्यप्राप्त असूनही त्यास अप्राप्तवत होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना माझे यथार्थ ज्ञान नाही. हे होय ते ज्ञान पैगा. देव असून सुद्धा त्या देव आता राहिला नाही. बरं, ही कोण दारुड्या नाही म्हणत, खाणारा पिणारा नाही, ज्याचा हे संबंध नाही संप्रदायाशी, संत साहित्याशी, ते नाही. जे याच्यातले मास्टर आहेत ते म्हणतात छे आता देव राहिले नाही. ते त्या काळात होतं. आता काय नाही, आता नुसतं असं सांगत राहायचं आणि आपलं टाईमपास करीत राहायचा, पैसे बी कमवायचे, लोकांना नादी लावायचं. आता तसं राहिलेलं नाही. आता तसं राहिलं नाही म्हणले, आता बाबा नाही म्हणून, नाही तर बाबा म्हणले असं तुझ्या आई कशाला करतोय तू, हा असं नाही बोलायचं. शिंदे बाबा म्हणतात म्हणून ब्रेक. कशाला करतो तू. बरं, तू आला असशील, आम्ही कशाला आलोय. तू आला तुझं काम कराय ना, आम्ही आलोय आमची. असं आहे का मग. म्हणजे दोघांनी तपास केला पाहिजे ना. एक तर दोन्ही पक्ष पाय उद्धरती, नाही तर दोन्ही पक्ष डबऱ्यात जाती. सातारी भाषेत कोण आहे सातारीचं. हा तिकडे डबऱ्यात जातं म्हणतं का नाही. माझ्या शेजारी होतं, काय झालं हांडे बाबा डबऱ्यात गेलो. डबऱ्यात गेलो. मी म्हणलं डबऱ्यात गेलो म्हणजे काय. परंतु हे असो, जाऊ द्या, आपल्याला काय करायचं त्यांचं आपुले आपण. म्हणजे सगळा कार्यक्रम उरकू द्या आणि मग परत म्हणायचं आपल्याला काय करायचं. सकाळचे नाही का त्या काय तिबेट का काय ती, त्या तिबेटमध्ये एकाने शिवी दिली, कुत्ता भूक रहा है. तो स्वामीजी ने आपके आदमी को सुन, हाँ मैं हमको उनको सिखाऊंगा बराबर, ऐसा नहीं बोलने का. ते म्हणले कधी बोलून झालं शिकवणार का तुम्ही त्याला. परंतु हे असो, अशा स्वरूपाच्या योग्य ज्ञान यज्ञाने यजन करून जे माझी उपासना करतात ते भक्त मी तुला सांगितले. हे सर्व सर्वच्याद्वारे सदा, हे सर्वच्याद्वारे सर्वांच्याद्वारे सदा सर्वकाली माझ्या एकट्याच्या स्वरूपी सर्वतोपरी सहज अर्पण होत असते. बघा, हे करावं लागत नाही हो. हे भजन न करताही तयाचे भजन झाले असे पांडवा. ते सांगा ना आम्हाला, ते शिकवा. का त्याची तुम्हाला बी अजून जाणीव नाही झालेली. हे ते आधा हकीम म्हणजे हे तर नाही ते. जान खतरे मी आपली आ गई आहे. हे सर्वांच्या द्वारे सर्वदा सर्वकाली. बघा, सर्वांच्या द्वारे तुम्ही नाही म्हटलंय. आमचं पोरग घरी म्हणतंय त्यांना माहीत नाही म्हणून ते कोण आहेत सांगा तुमच्या दृष्टीने. त्यांनी माळ नाही घातली, ते दारू पिते, तुमच्या दृष्टीने तो कोण आहे. आमच्या दृष्टीने आहे. पण काय की जे त्याची तैशी बुद्धी नव्हे, हे त्याच्यासाठी बोलायचे, आपल्यासाठी नाही. आणि त्या दिवशी त्या कसं ताईंनी मस्त ज्ञानेश्वरीतलं एक उदाहरण सांगितलं होतं. काही ताईंचं नाव आहे त्या ओतूरच्या ताई, हा मस्के ताई. त्यांनी काय सांगितलं, मेलेलं आहे मड्याला हात लावून अशुभ आहे, पण आता त्याला पेटवायचं म्हणल्यावर त्याला हात लावलंच पाहिजे, त्याला बांधलाच पाहिजे, आणि त्याला आंघोळ घालून पाठवायचे, आणि घरी आल्यावर पहिली आपण आंघोळ करायची, है की नाही. परंतु असो, अशा स्वरूपाच्या सर्वांच्याद्वारे प्रत्येकाकडून ती क्रिया तशीच होती, फक्त त्याला त्याची जाणीव नाही. नाही तर सगळं हरिरूप आहे. कारण हा जरी म्हणला मला मी माणूस आहे, तो जरी म्हणला माणूस आहे, तर तो कोण आहे. तू देवच आहे, त्याला माहीत नाही. गड्या भल्या माणसं, तुला माहीत नाही. ठीक आहे. हे सर्वांच्याद्वारे सदा सर्वकाली माझ्या एकट्याच्या स्वरूपी सर्वतोपरी सहजार्पण होत असते. परंतु हे मूर्खांनी न जाणल्यामुळे, यथार्थ स्वरूप विषयक अबोधामुळे, यथार्थ स्वरूप विषयक अबोधामुळे, आणि अ काढला तर बोधामुळे काम सफल, आणि अबोधामुळे अटकला. यात अटकायचीच काम आहे ना.
अटकवायचीच काम आहे का नाही. अनुग्रह देणे म्हणजे असं तर नाही ना ते नाशिकच्या नाव्याप्रमाणे. थोडा अर्धा कापायचा बाजूला ठेवायचा, अर्धा कापायचा ठेवायचा बाजूला, का गिऱ्हाईक गुंतून ठेवायची, आहे का नाही. तसंच चाललंय ना. हां, आहे का नाही. आपलं भाग्य कसं आहे, आपलं भाग्य उत्तम आहे. चालेल लेट पण थेट, आहे का नाही. त्या मूर्खांनी न जाणल्यामुळे यथार्थ स्वरूप विषयक अबोधामुळे सहज समर्पित होणारी सर्व कर्मे, सहज ती कर्मे, सहज समर्पित होणारी कर्मे मलाच प्राप्त होत नाहीत. का? त्यांना अबोध असल्यामुळं मला अर्पण होत नाही. 64 क्रमांकाची ओळ काय बघा. अखंड सकळ हे सकळामुखी, अखंड सकळ हे सकळामुखी, सहज अर्पत असे मज एकी, सगळ्यांकून सर्व काली सगळी कर्म मलाच अर्पण होत असे, सहज अर्पत असे मज एकी, की नेनती यासाठी मूर्खी. का मूर्खी येते? के नेनने यासाठी मूर्खी, नेनने म्हणून मूर्खी, आणि जर जाणणे तर शहाणे. न पविजेची माते म्हणून मला ते मिळत नाहीत. अख्खा श्लोक काय, कशी ज्ञानेश्वरी. येडं होईल का नाही माणूस. मी येडं व्हायला यायचं का मामी इकडं, हे म्हणते शहाण होईल. आता आपण शहाणं झालो का येडे झालोय. शेजारची काय म्हणतात, हा मग समजायचं आपलं काम पक्क चाललंय. आपल्याला विरोध झाला का समजायचं आपलं काम पक्क चाललंय. आणि कोणी काय नाही बोललं, जा जा काय करायचं कर कर, समजायचं अजून काही त्यांना एवढी जाणीव झालेली नाही. हां, कसर राहिली कोणला, घरच्यांना, शेजारच्यांना कसर राहिली. श्लोक क्रमांक 16. मी कृतू यज्ञ म्हणजे एक प्रकारचे वेदोक्त कर्म आहे, वेदोक्त. मी वैश्व देवाधिक स्मार्त कर्म आहे. मी पितरांना दिलेले अन्न आहे. बघा सगळ्यांमध्ये मीच आहे, पण त्याच्याकडून नाही ना तसं वाटत. त्याला वाटतं मी इंद्राची उपासना करतो, मी पितरांची करतो, मी वैश्वदेवाची उपासना करतो, असं त्याला वाटतं. अहम तांदूळ गहू इत्यादी धान्य ज्याच्यापासून होते ते औषधी किंवा प्राण्यांकडून खाल्ले जाणारे जे अन्न ते औषध मी आहे. म्हणजे आपले जे 2 रुपये किलो आणि 3 रुपयांनी किलोने भेटलेले तांदूळ ते सगळे आपण कोण आहेत, भगवंत आहे. काय श्लोक आहे आपला, अन्न हे पूर्ण पूर्ण ब्रह्म आहे का परब्रह्म आहे. हा, अन्न हे परब्रह्म, पूर्ण ब्रह्म आहे का परब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म आहे. गुरु साक्षात परब्रह्म आहे आणि अन्न पूर्ण ब्रह्म आहे, ठीक आहे. आणि ते खाल्लेले अन्न व जे अन्न ते औषध मी आहे. मंत्र मी आहे. मंत्र आपल्याला दिलेले कोण आहे, मंत्र आहे का देव आहे आपल्याला दिलेलं, देवच दिलाय. ते बघा ना भागवतकार म्हणतात मंत्र दिलाय, आणि मंत्र म्हणजे पुडी आणि त्याच्यात बांधून देव दिलाय का मंत्र आणि देव एकत्रच दिलाय आपल्याला, एकत्रच दिलेलं आहे आपल्याला. का अजून काही फायनल आहे का त्याच्यावर काही व्हायचं बाकी आहे का, नाही. काय झालं रे वैष्णव, शांत आहे फार, काय नाही. मंत्र मी आज्य म्हणजे धृताधिक हवी आहे. यज्ञातल्या वस्तू आहेत का त्या, हां. मीच अग्नी आहे. बघा ते तूप लाकडं आणि अग्नीसुद्धा मीच आहे. मीच हवन कर्म आहे. बघा सर्व खलविदम ब्रह्म. त्या ज्ञानाचा जर उदय होईल तर मुळात मुख्य वेद मीच आहे. त्या ज्ञानाचा, त्याच ज्ञानाचा जर उदय होईल मागच्या बाबतीत सांगितलेलं श्लोकात, आणि तो मी विधी अनुष्ठाने सांगतो, त्या अनुष्ठानाचे विधानरूप कृतूही म्हणजे यज्ञ कर्मही मीच आहे. मग हे अर्जुना, त्या वेदोक्त कर्मापासून अंगे आणि उपांगे यासहित प्रगट होणारा जो यथाविधी चांगला यज्ञ तोही मीच आहे. क्या बात आहे. स्वाहा देवास द्यावायच्या आहुतीचे अन्न मी आहे. म्हणजे अन्न देतोय तो, आणि ज्या यज्ञात पडतोय तो यज्ञ मी, जे अन्न देतोय ते मी, आणि तो देणारा स्वाधा पितरासहित द्यावयाच्या अन्न, द्यावयाच्या आहुतीचे अन्न मी आहे. यज्ञ उपयोगी सोमवल्ली वगैरे नाना प्रकारच्या औषधी मी आहे.
यज्ञातील धृतही मी आहे, समिधा मी आहे, यज्ञात उच्चारावयाचे मंत्र मी आहे, होमद्रव्य ही मीच आहे, नेमलेला ब्राह्मण ऋत्वीस मी आहे. तो ब्राह्मण सुद्धा कोण आहे? तोच आहे. ज्यात हवन करावायचे तो अग्नी, हे तर माझे स्वरूप आहे. आणि अग्नीत हवन करणाऱ्या ज्या ज्या वस्तू त्याही मीच आहे. हा घ्यायचा काय श्लोक ना घ्यायला पाहिजे. सगळं तेच आहे का मागचंच बस झालं? जाऊ द्या, उद्या विचार करू, नाही तर रातच्याला विचार करू आपण, उद्या ठरवू आहे ना. श्लोक क्रमांक बरं का काका, विचार करा, सकाळी सांगा काय ते. काका म्हणतात घेऊन टाका, घ्या शिंदे. म्हणजे किती तोलून मालपून चाललेले, जसे काय पैसे मोजायचे आपल्याला. सगळं तोच आहे बापरे. असं आपण लग्न झालं, पूजेला बसलो तेव्हा असं वाटलं होतं का आपल्याला? आता नाही आपल्याला वाटलं. आपली पोरण सुन बसले तरी वाटलं तरी काम फत्ते झालं आपलं, आहे का नाही? आता वाटेल का नाही आपल्याला? वाटते ना शिंदे? आता वाटते. मी या जगाचा पिता जनक आहे, जननी आहे. बघा, आई पण आहे आणि बाप पण आहे. प्राण्यांना कर्मफल देणारा आहे. सगळ्यांना वाटून जे दिली कामं तो. पित्यांचा पिता आहे, म्हणजे बापाचा बाप तोच आहे. ब्रह्मादी ज्ञेय वस्तू मी आहे. ब्रह्मादी ज्ञेय वस्तू, ब्रह्म आदी ज्ञेय वस्तू म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू, महेश आदी आणि ज्ञेय मी आहे. पावन करणारे यज्ञ यागादीत पुण्यकर्म मी आहे. म्हणून नववाध्याय कसा आहे? एकाध्यायी गीताच आहे, नववाध्याय. तेवढं वाचलं तरी बाद झालं. कोणला? ज्यांच्याकडे टाईम कमी आहे त्यांना, आणि ज्यांच्याकडे टाईम भरपूर आहे त्यांनी टोटल सगळे वाचायचे. सुरुवातीला पहिला नाही वाचलं तर चालेल. ब्रह्मनियम, पावन करणारे यज्ञ यागादिक पुण्यकर्म मी आहे. प्रणव मी आहे, नाकात जाणारा श्वास. ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद मी आहे. हे पहा, ज्या परमात्म्याच्या आध्यासिक अंग संगाने अष्टांग प्रकृतीपासून या जगास जन्म प्राप्त होतो तो जगतपिता मी आहे. पहा, ज्या परमात्म्याच्या आध्यासिक, डायरेक्ट नाही, रश्शीवर साप जन्माला आला. आध्यासिक अंग संगाने, त्याच्या ताकदीने, त्याच्या म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या नाही पण पंचमहाभूत म्हणजे अंग संगाने त्याच्या आध्यासिक अष्टांग प्रकृतीपासून 5 तत्व आणि अजून एक 3 तत्व वेगळे आहेत. गुण नाही, 3 तत्व आहेत वेगळी, येणार आहेत पुढं ती, पण आपण ते पण घेतोय 3 गुण. असे अष्टांग प्रकृतीपासून हा प्रकृती महत्त्व. म्हणून काका आम्ही तुम्हाला नेहमी म्हणतो हे 3 आहेत खरे, पण आपल्याला ते झटकने आठवत नाही. आता ध्यानात राहणार आहे, आणि नाही आठवलं तर काका असतातच आपल्यावर. प्रकृती, महत्त्व आणि अहंकार, आणि ती 5 तत्व ह्या अष्टांग यांनी प्रकृतीपासून या जगास जन्म प्राप्त होतो. तो जगत पिता मी आहे, कारण तो पिता आहे. आणि अर्धनारी नटेश्वर स्वरूपात ज्याप्रमाणे पुरुष तो स्त्री असतो, त्याप्रमाणे स्थावर जंगमाचे बाबतीत माता ही मीच आहे. आपलं शरीर अर्ध प्रकृती आणि अर्ध पुरुष आहे, आणि आता ही टोटल प्रकृती, आणि तिला चालवणारा जो सौभाग्यचा अलंकार तो परमात्मा तो. अशा प्रकारे अर्धे नर नटेश्वर, जसा राधाकृष्ण, शिव पार्वती, तसं हे आपलं शरीर म्हणजे पार्वती आणि आत्मा म्हणजे शिव शक्ती असं. आणि उत्पन्न झालेले जग ज्या ज्या ठिकाणी राहते, पहा काय बाबा, बघा, ज्या ज्या ठिकाणी राहते ते राहते व ज्याच्या योगाने जीवाचे जीवित आयुष्य वाढत जाते, ते स्थान म्हणजे निसंशय माझ्याशिवाय दुसरे कोणतेच नाही. भरला घनदाट हरिदिसे, सर्वत्र वैकुंठ केले असे. सगळं नित्यचे व्यवहारच त्याच्याबरोबर आहे. सगळं देव आहे, सगळं देव. तर बाबांनी असं एकदा कीर्तनात म्हटले, तर एक असा नाठाळ माणूस उठला आणि म्हटला, मग बाबा
तुम्ही आता जर सगळीकडे देव आहे तर बाबा जसं म्हणले तसं सांगू ना. आता कसं काय सांगायचं मग. बाबा तो माणूस काय खालून म्हणला, उठला आणि म्हणला बाबा सगळं जर देव आहे, हां तर काका म्हणतात 2 नंबर कुठं करावं. तर बाबा म्हणले बरोबर आहे माऊली तुमचा प्रश्न, चला म्हणले भजन करा मग सांगतो. तर ज्याने प्रश्न केला ना तो असाच म्हणला, बाबाला बरोबर अडचणीत आणलं का नाही आपण, तो असाच. आणि बाकीचे सगळे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग शेजारच्याला म्हणले लक्ष ठेवा, हा म्हणतोय का भजन करा, नाही बस. नंतर म्हणले बघा वचन नाही विद्या नहीं, नहीं मुख में हरिनाम, उस मुख में जाके दिशा करो, सब गाव को ग्राम. तिथं जाऊन गाण करून या त्याच्या मुखामध्ये, बस. एवढी सुद्धा जागा नाही देवाशिवाय. काय बाबा आहे आधी कशी काय आपण एक तरी व्हावी. प्रकृती व पुरुष ही दोन्ही ज्याच्या मन किंवा अंतकरण उपाधिरहित असलेल्या स्वरूपात म्हणजे निर्गुण स्वरूपात उत्पन्न होतात, तोच या त्रिभुवनात विश्वाचा आजा मी आहे. बघा प्रकृती व पुरुष ही दोन्ही ज्या मन आणि अंतकरण उपाधिरहित असलेल्या स्वरूपात म्हणजे निर्गुण स्वरूपातच उत्पन्न होतात. अंतकरणाच्यामुळे मनाच्यामुळे प्रकृती आणि पुरुष हा भाव निर्माण झाला आहे. हां तो त्रिभुवनाचा विश्वाचा आजा मी आहे. आजा म्हणजे कोण. बापाचा बाप. इथं आजा सांगितलं ते आई वडील आणि हा आजा, बरोबर. माया विशिष्ट ईश्वर विश्वाचा पिता. बघा माया विशिष्ट ईश्वर विश्वाचा पिता. बघा त्याचं कसं उकल केली. ही साखरीबाबांची खासियत आहे. म्हणजे चैतन्य प्रधानाने विश्वाचे निमित्त कारण आहे व तोच माता म्हणजे माया प्रधानाने विश्वाचे उपादान कारण आहे व प्रकृती पुरुष या समव्याप्त कार्यकारणातीत विशुद्ध ब्रह्म पितामह म्हणजे अधिष्ठान आहे. अशी या 3 पदाची 3 अर्थामध्ये योजना संभवते. तो आजोबा. आजोबा म्हणजे ब्रह्म. आणि त्या ब्रह्माला वाटलं जगत करावं म्हणून त्यांनी काय निर्माण केलं, समजा ब्रह्मदेव निर्माण केला किंवा ईश्वर निर्माण केला. ईश्वर हा ब्रह्माच्या खालची स्टेप आहे, तो सगुण रूपात आहे, पण त्याला जाणीव आहे मी कोण आहे, ब्रह्म आहे. पण तो तुमच्या आपल्यासारखाच हातापायाचा माणसासारखा दिसतो तो. मग या ईश्वराने म्हणजे ब्रह्मदेवाने हे सगळं जगत निर्माण केलं. मग ब्रह्मदेव कोण झाला, आपला बाप. आणि त्याचा बाप म्हणजे आपला आजा कोण, ब्रह्म, जे निराकार. काय त्याला म्हणतात, ब्रह्म सदा सर्वदा समय. आणि त्याचं पोरग ब्रह्मदेव आणि त्याची आपण चिल्लर सगळं. आणि तो असा आजा आहे. आपली वेळ होत आलेली आहे, बघू कुठे थांबायचं. अर्जुना अशी 3 पदाने याची अधिष्ठान आहे. बघा पितामह म्हणजे अधिष्ठान स्वरूप आहे, म्हणजे शुद्ध ब्रह्म आणि त्याच्यामधून ईश्वर प्रकृती माया असं करता आपण खाली आलेले. अर्जुना सर्व ज्ञानाच्या वाटा ज्या ब्रह्मरूपात्मक गावात येऊन मिळतात व 4 वेदाच्या चव्हाट्यावर आला, 4 वेदाच्या चव्हाट्यावर ज्याला देवाला वेद्य असे म्हणतात, त्या ठिकाणी पुष्कळ प्रकारच्या मतांची समजूत पटून ती ऐक्यतेस आली. सर्व शास्त्रांची एकमेकाशी असलेली अनोळख फिटली व चुकलेली ज्ञाने जेथे एकत्र मिळाली, असे जे ज्ञान परमात्मस्वरूप त्यालाच पवित्र म्हणतात. त्याच्यासाठी ती भेट आहे. बघा ते 2 जण असे बोलत होते, तसे भांडणच होती, लखलखीत तलवारी होत्या धार लावून, पण हसत हसत त्यांची मिटिंग चालू होती. हसत हसत जवळजवळ तास 1.25 तासाची, 1.5 तासाची. तशी इथं म्हणतात 4 वेद 6 शास्त्र यांची जी भांडणं आहेत आणि एकमेकाबद्दल अनोळख आहे, तिच्या एका व्यासपीठावर आल्यानंतर क्लिअर होतात आणि मग तिथे त्यांची भांडणं थांबली जातात. आणि त्याचं नाव तिबेट आहे. त्याचं ज्ञानेश्वर तुकाराम महाराज म्हणतात करू आवडीने वाद आणि आपल्या तुमच्या आमच्या सुखाचा संवाद. एवढं जबरदस्त आहे. हे पहा आपण थांबूया आता, नाही आहे 2च वेळ. हे पहा उद्या परत पाहू, पण आता घेऊ उरकून. हे पहा ब्रह्मरूप बीजाला फुटलेला अंकुर म्हणजे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या 4 वाचेंचे मंदिर असा जो ओंकार तो मी आहे. ब्रह्मरूप बीजाला फुटलेला अंकुर म्हणजे मूळ ब्रह्म. आपण आत आपल्याला बोलावंसं वाटलं तेव्हा परा पश्यंती मध्यमा
वैखरी आणि त्या वैखरीतून बाहेर पडला ओम, तो मी आहे. म्हणजे एवढा मध्ये जरी गॅप झाला, परा पश्यंती मध्यमा वैखरीन मग ओम, आणि तो मूळ जो आहे तो एक, आणि मग त्याच्यामधले जे ते सप्लाय करणारे फॉरवर्ड करणारे ते सुद्धा कोण आहेत? हाय बाबा बाबा बाबा, किती याचं नाव आहे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. थांबूच आपण इथे, 2 ओळीसाठी राहिले. ज्या ओंकाराच्या पोटी अ उ म आकार उकार मकार अशी 3 अक्षरे उत्पन्न होतात, आणि जी उपस्थाक्षणीच तिन्ही वेदास घेऊन प्रगट झाली. कोणते वेद? मग अशी सांगितलेले सामवेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद. म्हणून ऋग्वेद यजुर्वेद इथंच होतं. सामवेद हे तिन्ही वेद मीच आहे. ज्याप्रमाणे वेदाची अखिल वंश परंपरा ही मीच आहे, असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणतात. 77 कंटिन्यू पर्यंत करायचे हां, तिथपर्यंत आपण थांबूया आता. किती 77? 277. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9 ओवी क्रमांक 277 श्लोक क्रमांक 17ला आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान ज्ञानेश्वरी संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदिळी. अनवरत भूमंडळी भेटतू ताबुता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलतेचे अनर्व पियुषांचे, चंद्रमेचे लांछन. मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. स्वैरे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणे ती लोकी. भजिजो आदिपुरकी अखंडित, आणि ग्रंथ भजिवे विशेषी लोकी. दृष्टादृष्ट विजय होवा वेजी, एत म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती.